विकृत बंधुबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहेत। तसेच आंदोलन सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली 4 हुतात्मा चौक येथे करण्यात आले। याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, प्रकाश कोळी, विश्वास गजबार, गोविंद बनपट्टे, सोपान महेंद्रकर, वैभव रंपुरे, रवींद्र कांबळे, विठ्ठल बंडा, समत माळगे, अभिषेक किरकल, श्रीराज महेंद्रकर, विनायक माडेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या खरातला जर त्वरित फाशी न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करील असा इशारा यावेळी रंपुरे यांनी दिला। वरतीच्या खराचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय अमित साहेब ठाकरे यांचा। नीच विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या बोंधूबाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे। आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारनं याची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे राजकीय सुद्धा नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत, ज्याचा काय संबंध आहे मग कोण असणार ते त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी आणि ताबडतोब जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवून या बोंधू अशोक खरातला फाशी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। प्रबोधन केलं या महाराष्ट्राची 800,000 वर्षापूर्वीची आपली सनातन संस्कृती आणि या राज्यातले कित्येक नेते होऊन गेले, ते नेते या संतांचा अभ्यास करून संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणाची पुढची दिशा ठरवत होते। तर आज अशी शोकांतिका महाराष्ट्रावर आली आहे की कुठल्या तरी या बंधुबाबाच्या या सारख्या मनोवृत्तीच्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्या लोकांची कुठली तर अघोरी विद्या घेऊन आज हे सत्ताधारी त्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्र हाकत आहेत। असली आज परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आम्ही आज ठाम मागणी करत आहोत की जर खरातला फाशी नाही झाली, त्या खरातला तर आज शेण खाऊ घातलेला आहे, पण याच्या पुढे जलदगती न्यायालयातून जर खरातला फाशी नाही झाली तर या सत्ताधाऱ्यांना सुद्धा शेण खाऊ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागृही मागणी आम्ही करत आहोत। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला